नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एप्रिल 19च्या भागात तुमचं स्वागत आहे। आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून। संपूर्ण सुभेदार फॅमिली पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असते। सगळे सायलीला उलटेपालटे प्रश्न विचारत असतात, त्यामुळे सायलीला धीर देण्यासाठी संपूर्ण सुभेदार फॅमिली एकमेकांचे हात पकडून उभा राहते। आपले कुटुंब आपल्या सोबत उभा आहे हे पाहून सायलीला खूप आनंद होतो। कल्पनाला मात्र खूप वाईट वाटतं। आपल्या अर्जुन सोबत हे असं होत असलेलं पाहून ती रडायला लागते। सायली तिला समजावते। ती म्हणते, तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका, तुम्ही आत जा आणि आराम करा, असं म्हणून सगळी फॅमिली आतमध्ये जाते। प्रिया मात्र विचार करते की सायलीला मध्ये येण्याची काय गरज होती। सगळं मस्त चाललं होतं। पूर्ण फॅमिली घरात आल्यावर सायली कल्पनाची समजूत काढते। ती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या। कल्पना म्हणते, माझ्या अर्जुनने काहीच खाल्लेले नसेल। सायली म्हणते, आई तुम्ही त्यांची काळजी करू नका, तिथे चैतन्य भाऊजी आहेत आणि जेव्हा केस होईल तेव्हा हेच केस लढतील, परंतु आता तुम्ही सगळे खचून जाऊ नका, आम्हाला तुमची गरज आहे। तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो आणि ती बाहेर जाते। प्रियाला कळत नाही कोणाचा फोन आहे, ती विचारात पडते। प्रिया प्रतिमाला म्हणते, आई तू काळजी करू नकोस, तुझी तब्येत खराब होईल, सगळं ठीक होईल, मी तुझा चहा गरम करून आणू का? परंतु याला प्रतिमा नकार देते। इकडे सायलीला अधिराजचा फोन आलेला असतो। तो सायलीला म्हणतो, अर्जुनला नक्कीच कोणीतरी फसवलेलं असणार। सायली म्हणते, बरोबर आहे, तुमचं प्रियाशी काही बोलणं झालं का? अधिराज म्हणतो, आम्ही काल रात्री भेटलो होतो आणि तो सगळी हकीकत सायलीला सांगतो। इकडे सायली मात्र विचारात पडते की जर प्रिया अधिराजला भेटली असेल तर तिने शांता मावशीचा खून कधी केला असेल। तिकडे प्रिया कल्पनाला सुद्धा विचारते की मी तुझ्यासाठी काही खायला करू का? मात्र कल्पना नकार देते। प्रिया विचारात पडते की सायली एवढा वेळ कोणाशी बोलत आहे, मला तिचं बोलणं ऐकायला पाहिजे। सायली अधिराजला तो आणि प्रिया भेटल्याचा टाइम विचारते। अधिराज म्हणतो, आम्ही रात्री 12 वाजता भेटलो होतो आणि जेव्हा मी तिला बोलत होतो तेव्हा तिच्या हातावर रक्त लागलं होतं। मी तिला विचारलं, तिने भाजी कापताना लागलं असं सांगितलं, पण ती खोटं बोलत असणार। सायलीला वाटतं की नक्कीच अधिराजला भेटण्याआधी प्रिया शांतामावशीचा खून करून आलेली असणार। इकडे प्रिया जात असते तेव्हा तिला अस्मिता थांबवते आणि विचारते की तू कुठे चालली आहेस? प्रिया म्हणते, सायलीला चहा देण्यासाठी चालले आहे, सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नसेल। अस्मिता म्हणते, मी तिला चहा घेऊन देते, तू सुमन काकूंना किचनमध्ये मदत कर, असं म्हणून ती प्रियाच्या हातातून ग्लास घेते। इकडे सायली अधिराजला म्हणते की तुम्ही प्रियावर बारीक लक्ष ठेवा, तुम्हाला काहीही संशय आला तर मला सांगा। अस्मिता तिथे येते आणि सायलीला चहा देते, परंतु सायली चहा घेत नाही। अस्मिता म्हणते, तू असं करू नकोस, तू अर्जुनची आणि आमच्या सगळ्यांची ताकद आहेस। त्या पत्रकारांसमोर तू खंबीरपणे उभी राहिलीस, त्यामुळे आम्हाला धीर आला, त्यामुळे तू स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। चहा पिऊन घे। तिकडे सायली विचार करते की यांना तर माझ्या हाताची कॉफी लागते, जेलमध्ये यांचे काय हाल होत असतील। इकडे पोलीस स्टेशनमध्ये चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात। चैतन्य म्हणतो, तो इन्स्पेक्टर पाटकर फक्त बदला घेण्यासाठी सगळं करत आहे, त्याच्यापासून सावध राहायला हवे। एवढ्यात अर्जुनला जेलमध्ये टाकण्यात येतं। तिथला अधिकारी कॉन्स्टेबलला सांगतो की इथे अर्जुन सुभेदारांना कसलाही त्रास होता कामा नये। तो इन्स्पेक्टर पाटकर सुद्धा आला तरी अर्जुन सुभेदारांना त्रास झाला नाही पाहिजे। नंतर चैतन्य तिथून निघून जातो। अर्जुन विचार करतो की आता मला उद्या कोर्टात माझी बाजू भक्कमपणे मांडायला पाहिजे आणि तो बारीकपणे सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो। सायली आणि मी आईस्क्रीम खायला गेलो तेव्हा प्रिया कुठे असेल आणि शांता मावशी कुठे असेल? शांताचा खून कधी झाला असेल? काय झालं काहीच कळत नाही, असं म्हणून तो विचार करायला लागतो। इकडे चैतन्य पोलिसांबरोबर तपास करत असतो, तेवढ्या त्याला केस काढून घेण्यासाठी वकिलांचे फोन यायला लागतात। तो सर्वांना समजावतो। इकडे सायली फाईल चेक करत असते आणि ती पाहते की तिला काही सापडतं का। ती जयेशला फोन करते आणि त्याला विचारते की जयेश दादा, शांता मावशीचा खून झालेल्या रात्री काय काय झालं होतं ते मला व्यवस्थित सांगता का? आणि ती सगळं लिहून घ्यायला लागते। इकडे अस्मिता बाळाला झोपवत असते, तेवढ्यात तिथे सचिन येतो आणि अस्मिताला म्हणतो, जेव्हापासून मी बातमी ऐकली आहे मला विश्वासच बसत नाही, अर्जुन असं काही करणं शक्यच नाही। अस्मिता त्याला विचारते, तू आता घरी कसा? तुला ऑफिसला जायचं होतं ना? सचिन म्हणतो, मला तुम्हा सगळ्यांचे टेन्शन आलं होतं, थोड्या वेळ ब्रेक घेऊन मी घरी आलो।
अस्मिता त्याला म्हणते, ऑफिसमधून ब्रेक घेऊन घरी यावं लागेल, एवढेही टेन्शन घेण्याची तुला गरज नाही. अर्जुन खूप हुशार आहे, तो स्वतःला बाहेर काढून घेईल. आणि सायली आहे त्याच्यासोबत. इकडे सचिन विचार करतो की जोपर्यंत अर्जुन जेलमध्ये आहे तोपर्यंत मला माझ्या गोष्टी करायला वेळ भेटेल. मला लवकरात लवकर जाऊन अण्णांना भेटलं पाहिजे. इकडे इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला प्रश्न विचारत असतो. तो विचारतो, खून झालेला रात्री तू कुठे होतास? अर्जुन उत्तर देतो की मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो. पाटकर म्हणतो, तुझे कॉल लॉग आम्ही चेक केलेले आहेत. त्यात स्पष्ट दिसत आहे की तुझा एक माणूस शांता बरोबर होता. त्या रात्री सुद्धा तो माणूस शांताची खबर तुला देत होता. म्हणजे तू हा खून प्लॅनिंगने केला आहेस. हे ऐकून अर्जुन मात्र हसायला लागतो. तो म्हणतो की मी एक क्रिमिनल वकील आहे. मला जर तिचा खून करायचा असेल तर मी तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवलाच नसता. जरा डोक्याने विचार करा. पाटकर विचारतो, मग तुझा आणि त्या बाईचा संबंध काय आहे? अर्जुन म्हणतो, याचे उत्तर मी देईल पण कोर्टात देईल. पाटकर म्हणतो की जयेशला सुद्धा मी विचारलं होतं. तो खुनाच्या वेळी बेशुद्ध होता. तू त्याला सुद्धा मारलं होतंस, बरोबर ना? अर्जुन म्हणतो, मी वकील आहे, जादूगार नाही. एकाच वेळी मी आईस्क्रीम खातोय आणि त्याच वेळी मी कोणावरती हल्ला करतोय, हे कसं शक्य आहे? तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही तसं सांगा. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात तिथे प्रिया येते. ती म्हणते, सायली, तू खरंच खंबीर आहेस. आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान आहे. आपला नवरा जेलमध्ये गेला आहे हे कुठल्याही बाईला सहन झालं नसतं. पण तू हातपाय गाळले नाहीस. सायली म्हणते, हातपाय गाळायचं काहीच कारण नाही. मला खात्री आहे की हे नक्कीच सुटतील. आणि मला माहीत आहे की यांनी खून केलेला नाही. आणि खून कोणी केलेला आहे हे सुद्धा मला माहीत आहे. प्रिया मात्र हे ऐकून घाबरते. सायली प्रियाला विचारते, मला एक सांग, काल रात्री तू कुठे होतीस? प्रिया म्हणते, माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, जिने मला जॉब लावला तीर्थरूप. तू नाहीस ओळखत तिला? सायली म्हणते, मला तिचा नंबर दे, मला तिच्याशी बोलायचं आहे. प्रिया म्हणते, तू तिच्याशी काय बोलणार आहेस? सायली म्हणते, ते मी तिला सांगेल, दे मला तिचा नंबर. प्रिया म्हणते, ती आता गावी गेली आहे आणि तिथे रेंज नसते. ती परत आली की देते तुला नंबर. आणि ती तिथून निघून जाते. हे सर्व पाहून सायलीची मात्र खात्री होते की शांता मावशीचा खून प्रियानेच केला आहे. या भागाचा इथेच शेवट होतो. पुढच्या भागांमध्ये काय ट्विस्ट येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठरलं तर मग एप्रिल 18 भाग रिव्ह्यू. ठरलं तर मग या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. प्रियाने सर्व कांड करून ठेवलेलं असतं. सुभेदारांच्या घरी मीडिया पाठवल्यावर ती अत्यंत खुश असते. आणि ती स्वतःलाच म्हणते की जर सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी असलेला मेंदू हा जर अवॉर्ड असता तर तो मलाच मिळाला असता. जो वकील आजपर्यंत एकही केस हरलेला नाही अशा वकीलला मी जेलमध्ये पाठवलं आहे. आणि ती तिच्या हुशारीवर खुश असते. तिने व्यवस्थितरित्या अर्जुनला प्लॅनमध्ये अडकवलं असतं. ती स्वतःशीच बोलत असते की आता सगळे अडथळे दूर झाले. अर्जुन बाजूला गेला म्हणजे सायली सुद्धा बाजूला गेली. आता या घरची मालकीण मीच. अर्जुनला अटक झाल्यामुळे सुभेदार कुटुंबीय चिंतेत असतात. सगळेजण रडत असतात. प्रतिमा म्हणते, ही एक वाईट वेळ आहे आणि ती निघून जाईल. अस्मिता म्हणते, अर्जुनच्या विरोधात खूप लोक आहेत. कोण काय करेल काही सांगता येत नाही. फक्त अर्जुन यातून सुखरूप बाहेर यावा. त्या सगळ्यांना असं बोलताना पाहून प्रिया मनातल्या मनात विचार करते, तुम्ही कितीही चांगलं बोला परंतु तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरेल. एकालाही मी सुखाने जगू देणार नाही. माझ्यापासून आता तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. मग नंतर की खोटेपणाने म्हणते, मी चहा करून आणते आणि कोणीही नाही म्हणायचं नाही. तेवढ्यात सुभेदारांच्या घरासमोर लोकांचा मोर्चा येतो. सगळेजण अर्जुनच्या नावाने घोषणा देत असतात. लोकांचा खूप मोठा जमाव तिथे आलेला असतो. त्यामुळे सुभेदार कुटुंबीय घाबरून जातात. लोक म्हणतात, अर्जुन सुभेदार खुनी आहे आणि यात यांची फॅमिली सुद्धा सामील असणार. तुम्ही सगळ्यांनी अर्जुनची या खुनात मदत केली असणार. लोक कल्पना आणि प्रतापच्या चेहऱ्यावर काळे फासण्यासाठी पुढे येतात. एवढ्यात मागून सायली येते आणि त्यांचा हात पकडते. तिला आलेलं पाहून सगळ्यांना आनंद होतो. तिला पाहून लोक तिला प्रश्न विचारायला लागतात. सायली त्यांना बाहेर जायला सांगते परंतु ती लोक ऐकत नाहीत. पत्रकार सुद्धा त्यांना विचारतात की तुम्ही आम्हाला बाहेर जायला सांगत आहात म्हणजे नक्कीच अर्जुनने काहीतरी चुकीचं केलेलं आहे. सायली म्हणते, तुम्ही जर नीट प्रश्न विचारत असाल तर मी सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. परंतु माझ्या कुटुंबियांकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ माझ्याशी आहे.
प्रियाला हे सर्व पाहून खूप मजा येत असते. सायली म्हणते, माझा नवरा खुनी आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे. त्यामुळे तुम्ही माझा नवरा खुनी आहे असं तुम्ही ठरवू शकत नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न विचारा. मी सर्व उत्तरं देईल. माझा नवरा निर्दोष आहे याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात देऊ. मग न्यायाधीश ठरवतील माझा नवरा खुनी आहे का नाही. त्यामुळे तुम्ही इथे येऊन भीतीचं वातावरण पसरवू शकत नाही. तुमचं काम जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याचं आहे. परंतु तुम्ही तर खोट्या बातम्या पोहोचवत आहात. लोकांच्या घरी मोर्चा घेऊन जात आहात. त्यामुळे आताच्या आता इथून निघून जा. आणि पुन्हा इथे पाय ठेवला तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही लोकशाहीचे स्तंभ आहात. परंतु तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. खोट्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात नाही ते भरवत आहात. माझ्या नवऱ्यासारखा प्रतिष्ठित वकील पनवेलमध्ये नाही. त्यांनी खूप नाव कमावलं आहे. आता इथून निघा, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. असं बोलून सायली त्या लोकांना चांगली तंबी देते. सायलीचा रुद्रावतार पाहून आलेले पत्रकार आणि मोर्चावरचे लोक घाबरून जातात. मालिकेचं कथानक पुढे काय वळण घेईल ते पाहूया नंतरच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.